नमस्कार सर. नमस्कार सर, एस मध्ये येऊन तुम्हाला काय शिकायला मिळालं सर? सर. एस मध्ये मी जो आलो ते 30 वर्षाच्या अनुभवानुसार आणि एस या AWLच्या मार्केटिंगनुसार इथे जो एज्युकेशनचा जो खजिना आहे ना तो आत्तापर्यंत मी कुठे नाही अनुभवला. पक्का एकदम. आणि मनाची गाठ अशी बांधली की बाबा AWPL ही जी संस्था आहे या संस्थेतून माझंच नाही अनेक लाखो करोडो लोकांचे इथे भलं होत आहे. आणि त्यातून ते भलं होताना माणूस शून्यातून वरती कसं यायचं हे इथे शिकायला मिळालं. व्हेरी गुड, व्हेरी गुड. ह्याच्या पुढे जाऊन मला एकच असं वाटतं एकच असं वाटतं की मी स्वतःचा गोल सेट करून या 3 महिन्याच्या कारकिर्दीत माझं आता मी गोल्ड असून अगदी ह्या 15 ते 20 दिवसात त्या एंडपर्यंत माझं प्लॅटिनम पूर्ण होत आहे. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आपलं नाव सर? माय नेम इज महेंद्र भास्कर पाटील. महेंद्र पाटील. कहाँ, कुठून? मी अलिबाग रायगड. सर, इथे आता तुम्ही 6 दिवस हा प्रोग्राम आहे आपला. ओके, 3 दिवस ट्रेनिंग कंटिन्यू चालू आहे. येस सर. हे एस मध्ये येऊन सर तुम्हाला स्वतःला काय शिकायला मिळालं? सर, एस मध्ये आज मी गेले 3 दिवस जे काही शिकलो आहे, खूप साऱ्या बिझनेस करताना जे प्रॉब्लेम यायचे ते आज प्रॉब्लेम इथून त्याच्यावर सोल्युशन मिळालं. खूप काही चांगलं शिकायला मिळालं की जेणेकरून येणाऱ्या कालावधीमध्ये एक चांगली अचिव्हमेंट आपण करू शकतो. ओके, हे शिकायला मिळालं. जर आलो नसतो तर हे शिकायला मिळालं असतं? जर इथे आलो नसतो तर कदाचित मी अजून वर्षभर पाठी राहिलो असतो. 1 वर्ष पाठी राहिला असतं. 1 वर्ष पाठी राहिलो असतो. आणि आल्यामुळे मला एवढा आनंद झाला आहे की आज मी येणाऱ्या कालावधीमध्ये माझ्या पुढच्या वर्षभरामध्ये मी अजून इथे 50 लोक घेऊन येणार. पुढच्या टायमाला कमीत कमी 50 लोक तुम्ही घेऊन येणार. ओके पाटील सर, पुढच्या 2 महिन्यामध्ये तुमचं काय टार्गेट आहे? सप्टेंबर आणि ऑक्टोबर. सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये मी ऑक्टोबर एंडला जी जैसलमेर टूर आहे ती अचीव करणार आणि प्लॅटिनम होणार. ओके, थँक्यू पाटील सर. नमस्कार. आपलं नाव? राजेश दत्तात्रय मोकल. सर, आपण कुठून आले? अलिबागमधून कारलेखिंड या ठिकाणाहून आले. अलिबाग कारलेखिंड. सर, एस मध्ये येऊन तुम्हाला काय शिकायला मिळालं सर? एस मध्ये येऊन माझ्या मार्केट लेवलच्या ज्या काही त्रुटी, ज्या अटी मी सक्सेस होत नाही पण ते कोणत्या कारणामुळे होत नाही या गोष्टींचं परिपूर्ण ज्ञान, पूर्णपणे नॉलेज आणि माझ्या पुढच्या मार्गासाठी ज्या अडचणी होत्या त्या पूर्णपणे मला इथे ह्या 4 दिवसामध्ये शिकायला मिळाल्या. भरपूर काही नॉलेज मिळालं. नक्की. मी येऊन सुद्धा इथून माझ्यासोबत मी जी माणसं आणली नाहीत, मी फक्त 2 माणसं आणलीत, पण इथेशी 20 माणसं जर असती तर माझ्या जो काय स्टेटसचा लेवल आहे त्याच्यामध्ये 100 नाही 50 कोटी नाही दुप्पट इथं सक्सेस मला घेता आलं असतं. पक्का. ही खंत मला आहे. ही आता खंत वाटली की बाबा आणखीन लोक माझी असती तर इथं फायदा झाला असता. नक्कीच. पुढच्या टायमाला एस मध्ये तुमच्या बरोबर किती लोक असतील सर? माझ्याबरोबर 15 लोक असतील. 15 लोक असतील. पक्का. आणि ती सुद्धा 15 लोक इथं सिल्वर अचिव्हमेंटच करून आणणार मी त्यांना. वा वा वा, व्हेरी गुड, व्हेरी गुड. सर, पुढच्या 2 महिन्यामध्ये तुमचं टार्गेट काय आहे? सप्टेंबर ऑक्टोबर गोल्ड अचीव होणार. गोल्ड होणार. हो, पक्का. आणि जैसलमेर पण विन करणार मी. पक्का सर. हो. ओके, थँक्यू सर. नमस्कार. सर, आपलं नाव? माझं नाव गणेश शंकर दवणे सर. कुठून? मी डहाणू पालघर से बिलॉंग करता हूँ. ओके सर, एस मध्ये येऊन तुम्हाला काय फील होतंय सर? सर, मला एवढंच सांगायचं आहे की मी सुद्धा गेली 22 ते 20 वर्ष मार्केटिंग केलं. मग मला जसं वातावरण पाहिजे तसं मिळालं नाही. पण इकडे AWPL मध्ये येऊन आणि खरोखर त्यातल्या त्यात एस मध्ये येऊन एक मोठं फिलिंग झालं की जे मी 23 वर्ष मी नेटवर मार्केटिंग केलं
मग ती 20 वर्ष नेटवर्क मार्केटिंग आणि 6 महिन्याचा प्रवास हां याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक पडला. आणि हे असेच दिवस जर पहिले जर मला मिळाले असते तरी पण अजून दिवस गेले नाही. पण याच्यामध्ये मी बरंचसं काही करू शकतो, कारण त्यावेळेला पण सुंदर पद्धतीने काम केलं, चांगलं इन्कम पण घेतलं. पण त्याच्यापेक्षा 4 पट 5 त्यापेक्षा डबल टिबल जास्त इन्कम मी तर 100% करीन. सर माझं मत, शिकलात काय हे SOS मध्ये जे एज्युकेशन मिळालं हे जबरदस्त होतं. जबरदस्त पक्का यस. असं एज्युकेशन आपल्या प्रत्येक ग्रुपच्या, आपल्या डाऊनलाईनच्या, आपल्या पार्टनरला मिळालं पाहिजे असं वाटतं तुम्ही? यस. मनापासून मनापासून. असं नाही वाटत ना की माझे दिवस फुकट गेले, माझा पैसा फुकट गेला? काही नाही, एकदम जबरदस्त. आणि खरं हे 4 दिवसाचं ट्रेनिंग इतकं डोकं सार्प करून टाकलं. पक्का की जे आता सप्टेंबर आणि ऑक्टोबर आणि ऑक्टोबरमध्ये ह्या महिन्यामध्ये मी प्लॅटिनमचा माझ्या टार्गेटसाठी माझं टार्गेट असणार आहे. नमस्कार सर, आपलं नाव? माझं नाव प्रमोद पेवेकर. कुठून? चारकोप कांदिवली. सर SOS मध्ये येऊन काय शिकायला मिळालं सर? SOS मध्ये येऊन मला भरपूर काही शिकायला मिळालं. माझ्याकडे शब्दांची कमी आहे. ओके. शृंखला कमी आहे. हां इतकं मला भरभरून SOS मधून मिळालं. ओके. आतापर्यंत मी एवढी मार्केटिंग केली. गेली 18 ते 20 वर्ष मार्केटिंग केली. त्या मार्केटिंगच्या माध्यमातून मोठमोठ्या ट्रेनिंग सुद्धा मी अटेंड केल्या. पण त्या ट्रेनिंगमधून मी लाभ उठवला, लाख रुपये कमवले सुद्धा. पण अशी जी ट्रेनिंग आहे, जशी 10 कदम, मोठमोठ्या ट्रेनिंग, लहान मीटिंग, झूम मीटिंग, सर्वात महत्त्वाचा किंग म्हणजे SOS. त्या SOSला मी कधी विसरणार नाही. SOSचे प्रोग्राम जेव्हा असतील मी अटेंड करणार. पक्का. त्यातून मला भरपूर नॉलेज मिळालेलं आहे. विजनरी लाईफचं महत्त्व काय हे मी ते जाणून घेतलं. आणि मी विजनरी लाईफमध्ये येऊन स्वतःचा विजन क्लिअर करून इथे जे काय 18 लेवल आहेत ते कंप्लीट करून दाखवणार. वाव, व्हेरी गुड. सक्सेसमधून शिकलो. बरोबर. सर पुढच्या 2 महिन्याचा तुमचा टार्गेट काय? 2 महिन्याचंच काय, मला फक्त पुढच्या 2 महिन्याचा टार्गेट सांगा. सप्टेंबर आणि ऑक्टोबर. सप्टेंबर आणि ऑक्टोबर. येस. हां, मी ऑक्टोबरच्या एंडपर्यंत एमराल्ड 101% होणार. व्हेरी गुड. नमस्कार सर, आपलं नाव? रमेश साळवे. कुठून सर? माझगाव, मुंबई. सर SOS मध्ये येऊन तुम्हाला काय शिकायला मिळालं साहेब? SOS येऊन मला फार शिकायला मिळालं. आज मला वाटतं माझा 3रा दिवस आहे. SOS मध्ये आल्यानंतर मला जे शिकायला मिळालं 4 P म्हणजे प्लॅटफॉर्म, पे ऑर्डर, प्रमोटर, हे जे 4 जे P सांगितले सरांनी, त्याच्यातून खरोखर मला असं वाटलं की मी जवळजवळ 5 महिन्यापासून हा बिझनेस करतोय. मी पुढे काय येत नाही, त्याचं कारण मला इथे आल्यानंतर कळलं. कारण मी माझा गोलच सेट केला नव्हता. जोपर्यंत मी गोल सेट करत नाही तोपर्यंत मी पुढे जाणार नाही. मग इथे आल्यानंतर मी प्रथमतः एक गोल सेट केलाय की आता सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये मी गोल्ड होणार. हा गोल तुम्ही फिक्स केला? ऑक्टोबर महिन्यामध्ये मी गोल्ड होणार. ओके. त्याच्यानंतर जी माझी ट्रिप आहे 3 महिन्याची ती मी अचीव करणार. जैसलमेर ती अचीव करणार. हा माझा शॉर्ट टर्म गोल आहे. सर, पुढच्या SOSला तुम्हाला वाटतं की तुमच्या टीम मधल्या प्रत्येक माणसाने SOS अटेंड करायला पाहिजे? जरूर. मी आता SOS अटेंड केलाय, पण माझ्या टीम मध्ये माणसं जे आली नाहीत त्यांचे मला अतिशय दुःख होतं. ते इथे आले असते तर त्यांच्या आयुष्यामध्ये फार मोठा बदल घडला असता. पण ते काही कारणास येऊ शकले नाही. पण माझी इच्छा आहे की मी त्याला पुढच्या टायमाला जरूर SOS मध्ये माझी 10-15 माणसं असणार आहे. पक्का 10 असणार की 15 असणार? 10 असणार आहेत. 10 फिक्स माणसं असणार आहेत. आणि माझ्या जी डाऊन लाईन आहे त्याच्यातले कमीत कमी 4-5 जण तरी मी ब्राउन्स करणार आहे. ओके. डिसेंबर पर्यंत. ओके. थँक्यू.